नमस्कार, तुम्ही पाहत आहात युग मीडिया आणि सध्या अहिल्यानगरमध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान हे प्रकरण जरा जास्त जोर धरू लागल्याचं दिसून येत आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोठं आंदोलन उभारलं आणि या आंदोलनामध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान या दोघांच्या पुतळ्याचं दहन केलं आणि मोठी घोषणाबाजी केली। यावेळी आमदार संग्राम भैया जगताप यांनी नेमकं काय वक्तव्य केलं पाहूयात युग मीडियावर। 2 दिवसापूर्वीच हर्षवर्धन सपकाळ या व्यक्तीनं या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काही धर्मांध लोकांशी म्हणजे विशेषतः टिप्याशी करण्याचा प्रयत्न या हर्षवर्धन सपकाळ व्यक्तीनं केलेला होता। त्याचा निषेध म्हणून आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन, प्रतिकात्मक दहन आज संबंध महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुका स्तरावरती आज महाराष्ट्रभर करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगानं अहिल्यानगरीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काही असे लोक वेगळ्या विचार पेरण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करतायत की कुठेतरी हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी वेगळी वक्तव्य करायची, काहीतरी कुठेतरी कोणाशी तरी तुलना करायची। आता त्या टिप्याचा इतिहास जर पाहिला तर त्यांनी या भारतामध्ये अनेक लोकांचं धर्मांतर केलं होतं। म्हणजे हिंदू मधून त्यांनी मुसलमान करण्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक षडयंत्र आखलं गेलं होतं। अनेक लोकांचं धर्मांतर देखील केलं होतं। हा इतिहास सांगतो, इतिहासाच्या पानामध्ये आजही त्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून अशा लोकांची तुलना शिवाजी महाराजांची करणं हे अत्यंत म्हणजे दुर्दैव आहे की अशा लोक कुठेतरी उदयास येतात। हे फक्त राजकीय स्टेटमेंट नसून याच्यामध्ये वेगळं षडयंत्र आहे। याचा आपण पाहतो की काही लोकांचं मी अनेक वेळा सांगत असतो की काही लोक आता म्हणजे काही खतना झालेले लोक आपण पाहत असतो, पण मी अनेक वेळा सांगत असतो काही लोकांची मानसिक खतना झालेली असते। तर तसं एक जिवंत उदाहरण आपल्याला आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने आपल्याला